राम असा उतावीळ होऊ नकोस, देण्यापूर्वी थोडा विचार कर. परशुराम कश्यपाचा शिष्य आहे. तो आपला शब्द खोटा पडून देणार नाही. मग परशुराम, दान दिलेले वस्तूवर तुझा अधिकार होता, हे खरे आहे ना? ते दान मला मिळाले. जे राज्य तुझ्या भुरकुटीकडे बघून चालत होते ते आज राज्य माझे झाले. त्यावेळेला या पृथ्वीला लावून राहण्याचा तुला हक्क नाही. ही पृथ्वी तू मला दान दिली आहेस, मग मी कोठे जाऊ? तुला राहायचे असेल तू दक्षिणेकडे जा. दक्षिणेकडील भाग हे दिलेला आहे, तिथे जागा नाही. एखादी रडकी म्हातारी म्हणते, आता मी कोठे जाऊ? असा प्रश्न परशुराम कसा बरं विचारी? म्हणून गुरुजी स्वतः आज्ञा दिली, जा सह्याद्रीजवळ जा. सागर व पर्वत सतत लढत आहे, तेथे जा. तेथे नवीन पृथ्वी निर्माण कर व तुझे पुरुषत्व दाखव. तुझी तेजस्विता दाखव. तुझी तेजस्विता कायमी लाव. रामाने सह्याद्री पर्वत येथे नवीन जागा निर्माण केली. तिथे नवीन संस्कृती निर्माण केली. आजचा कोकण विभाग हे परशुरामाचे परुषत्वाचे प्रतीक आहे. कश्यपाच्या हातात कृती आलं. भारताची पुनर्रचना रिकन्स्ट्रक्शन सुरू केली. कश्यपाने पाहिले, क्षत्रिय संस्कार नष्ट झालेले आहे, ब्राह्मण भ्रष्ट झालेले आहे, दैवी तत्त्वज्ञान अंधारात गेले आहे, सर्वत्व वैश्यवृत्ती पसरलेली आहे, फायदावादी लोक स्वार्थ साधित आहे, सारा समाज भान नाही, प्यायचे, खायचे, झोपायचे असंच चालले होते. पुन्हा समाज स्वार्थी बनला होता. स्वार्थापेक्षा त्यांना काही दुसरे दिसत नव्हते. या काळात कश्यपने जे कार्य केले त्या कार्याची तुलना विश्वातील दुसऱ्या प्रचंड कार्याशी होऊ शकत नाही. क्षत्रियत्व नष्ट झाले होते, ब्राह्मणत्व भ्रष्ट झाले होते व देण्या घेण्याने खुश राहणे वैश्य सखोल बुद्धीचे नव्हते. वैश्य समाजाची मांडी आहे. त्यांना सोबत घेऊन बुडू पाहणाऱ्या पृथ्वीला, अधपतित होणाऱ्या पृथ्वीला कश्यपानी सावरून धरली, म्हणून तिला उर्वी म्हणतात. कश्यपानी वैश्यांचे पुरुषत्व तेजस्वी बनवले व संस्कृतीचे महान कार्य केले. या वैश्यांना हातात घेऊन समाजात